हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी घरी ब्लॉग स्टार्ट करणार होते, पण आज आहे साक्षीची एंगेजमेंट. सो आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. तर मी तुम्हाला म्हणले होते की काहीतरी न्यूज येणार आहे. सो हीच ती न्यूज आहे, तर बघू शकता. साक्षी हाय, कोमल हाय. तर चल साक्षी, चल साक्षी, चल ना. तर गाईज आम्ही आता निघणार आहोत थोड्या वेळात आणि आम्ही जाऊन आता खरं तर काहीतरी एंगेजमेंट संध्याकाळी आहे. अजून आम्हाला काय माहिती आहे टायमिंग, म्हणजे तिला वगैरे माहिती असेल, मी आता विचारून घेईन. पण तोपर्यंत जाऊया. ए चल ना साक्षी. हाय. आणि गाईज तुझं पूर्ण हे सांग. समृद्धी विनोद कवटेकर, म्हणजे तिची पण ही जी आहे ना हिची, तिची पण इंस्टाला ती मिनी ब्लॉग करते. सो तुम्ही जाऊन बघा, तिचे पण ब्लॉग छान करते. ती पण आत्ता न्यूज स्टार्ट केली आहे, त्यामुळं सपोर्ट करा तिला पण. बोल तू सांग. प्लीज सपोर्ट मी. तर साक्षी, तुला कसं फील होत आहे? तुझी आज एंगेजमेंट आहे. ओ इंग्लिश. हाय हाय. तिथं वर तुला रुमाल एक द्यायला पाहिजे. ऍक्टिंग नको, छोटा रुमाल घेतली. ब्लॉग मध्ये येणार आहे, पण हाय करा, हाय करा. अंगारों का अंबर सा लगता है मेरा समय. ही बघा गाईस, स्वतःच्या एंगेजमेंटला स्वतःच एवढी खुश आहे की डान्स करत आहे. गाडीमध्ये गाणी वाजत आहेत आणि आमचा दंगाने असं होणारच नाही. आणि त्यात या पूर्ण खुळ्याहून डान्स करत होत्या. आणि साक्षी तर एवढी एक्सायटेड होती मनोजला भेटण्यासाठी, त्या नादात ती अतिशय डान्स करत होती. तर गाईज आम्ही आता इथं थांबलो आहोत नाश्ता करायला. सो हे बघा, कुणाकुणाला भुका लागल्यात. पांढरी इडली खाणार आहे आम्ही, आणि हिरवी चटणी, सांबर. इडली आणि सांबर, आणि ते लाल लाल असते ते आमटी म्हणतात त्याला. तर गाईज आम्ही आता इथे नाश्ता घेऊन आलो. सो आम्ही आता इथे नाश्ता करालोय. सो हे बघा, कोणी लाजू नका, फुलं खाऊ. कोमे खास तुझ्यासाठी लाजायचं नाही. जायला लेट होणार म्हणून येतानाच इडली सांबर नाश्त्यासाठी आणलं होतं. आणि आम्ही वाटेत एक चांगलं स्पॉट बघून तिथेच थांबून इडली सांबर नाश्ता केला. भुकेलेला प्राणी बघा, भुकेलेला प्राणी बघू शकता. काय झालेला आहे पोट. तुम्ही काय रिप्लाय कधी आता होय मग काय आणि कोमे आलाय आता असं व्यवस्थित सगळ्यांचा काय काय होते पुढे. आता तरी पेटपूजा झाली, आता मला वाटते सगळी झोपतील. तू पहिला काय म्हणतात सगळी येताना व्यवस्थित करा म्हणतात. काय हो यस. हॅलो हॅलो मी हाय. तर आता नाश्ता वगैरे झालाय, आम्ही चाललो आहे चहा प्यायला. आम्ही स्वतःच आम्ही डब्यातून घेऊन आलेला नाश्ता पार्सल. सो इथे खाणार आता इथला चहा प्यायची फेमस. येस, इचलकरंजीची फेमस इडली. कोणती? प्रमोशन नो. प्रमोशनला पैसे लागतात. गाडीवाला ते नाही, प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा गेला. का साक्षी, प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा गेलाय. आता जी होणार आहे कोकळगीची, हा नाव कोण? हा, लग्न झाल्यावर नाही, आज लास्ट आहे. अजून 2 तासानंतर कवटेकरचं कोकळगी. ओके ओके. व्हिडिओ कॉल चालू आहे इथं. आमच्यासाठी चहा आला नाही की चहा वी वॉन्ट चाय. कोमल शॉक व्हायला बिकॉज कोमलची इंग्लिश अति सुंदर.
कोमलला खरं छान येते इंग्लिश एक नंबर. चहाची सर्व्हिस देताना हर्षू दादा आम्हाला पण चहा पाहिजे. इथे एक ब्लॉगर आहे बघा, मिनी ब्लॉगर. तर गाईज नाश्ता चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट कुठेही न थांबता अक्कलकोटला जाणार आहोत. डायरेक्ट तिथेच थांबणार. तर गाईज आम्ही अक्कलकोटमध्ये आल्यानंतर लगेच सुपारी फोडायचा आणि याद्यांचा कार्यक्रम चालू होता आणि यानंतर सगळे पाहुणे प्रॉपर्टी बघायला जाणार होते. सो मी आणि कोमल गेलो नाही. तर म्हणलं की तुम्हाला घर तरी दाखवूया त्यांचं. तर गाईज हे आहे साक्षीच्या सासरचं घर आणि मला वरचाच भाग तेवढा शूट करता आला कारण खाली जाता येत नव्हतं, खूप लोक होते ना म्हणून. तर गाईज आत्ता वाजले आहेत 5:45 आणि एंगेजमेंट 7 वाजता होती. सो आम्ही भक्ती निवासला निघालो होतो जिथे त्यांनी आमच्यासाठी रूम्स वगैरे केले होते मेकअप वगैरे करण्यासाठी. सो आता तिथं गेल्यावर बघू. हाय गाईज, तर आता आम्ही रिसॉर्टमध्ये आलो आहोत आणि आता एंगेजमेंट आहे. सो मी धावपळीत म्हणजे माझा फोन आत विसरलेला. सो ही बघा कोमलचा लुक हा नाईस. तर आम्ही रिसॉर्ट दाखवेन आणि माझा लुक पण मी तुम्हाला आत दाखवेन. ओके. तर गाईज हा आहे हॉल आणि मुलांच्या इकडे साखरपुडा होता आणि त्यांनी अतिशय सुंदर आणि अप्रतिम डिझाईन डेकोरेशन केलं होतं. तर गाईज आम्ही आता आलो आहोत आज हॉलला आणि अतिशय सुंदर हॉल आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा अतिशय सुंदर हॉल आहे आणि तुम्हाला दाखवते, कपल दाखवते. थांबा एक मिनिट, दिसणार नाही आहे एवढं क्लिअर. हे बघा इथं साक्षी, मनोज. सो एंगेजमेंटची अरेंजमेंट अतिशय सुंदर झाली आहे आणि आता वाजले संध्याकाळची 7. सो बघूया आपण एंगेजमेंट कशी होते. सगळे सुंदर झाले, ऑब्वियसली येणारच. तर काहीच आता आलेला आहे कोल्ड्रिंक. सो अजून जेवायचं आहे नंतर, पण आता स्टार्टिंग. तर काही आता सगळे कोल्ड्रिंक्स आहे. सो मग सगळ्यांना दाखवतो. से हाय 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 दीदी. सो नंतर भेटू. येस, हावरे मेंबर. हावरे मेंबर. आणि इथे बघा. सो जेवणात मेन्यू आहे, तुम्ही बघू शकता. कटलेट पण आहे, स्वीट आहे कटलेट. आणि ही हावरी बघा. स्टार्ट, लगेच स्टार्ट. का भूक लागला एवढी तुला? तर गाईज आम्ही आता कुठे चाललो सांगा तुम्ही? स्वामी महाराजांच्या दर्शनाला. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला सांगितले नाही आहे, साक्षीला दिलंय अक्कलकोटला. सो लांब पण आहेत आणि मग आता सगळं दुपारी आम्हाला यायला पण लेट झालेला. आम्ही किती वाजता निघलेलो? टाइम किती? 7 वाजता. आणि येऊन कितीला पोहोचलो? 1:30 हां 1:30-2 वाजलेले. सो त्यामुळे लेट झाला आहे आणि म्हणून आम्ही आत्ता अक्कलकोटला चाललो आहे, म्हणजे मंदिरला दर्शन घ्यायला. स्वतः चेंज वगैरे करून मग जाणार आहे. समर्थ महाराज की जय. समर्थ महाराज की जय. कसा? सगळी मूर्ती तिथे ठेवलेली आहे. तिथं घेऊया चल. तर गाईज तुम्ही बघू शकता अतिशय छान आणि सुंदर स्वामींच्या मूर्तीच होत्या आणि खरंच सांगते आत बघण्यापेक्षा असं बाहेर आलं ते इतकं भारी आणि मन प्रसन्न होत होतं. अतिशय सुंदर मूर्तीच होत्या. भारी आहेत की नाही? तर गाईज मी ब्लॉग तिथेच एंड करणार होते, पण माझ्यात एवढी ताकदच नव्हती की मी तिथे ब्लॉग एंड करेन किंवा काय. आणि मग मी म्हटलं जाऊ दे, कारण कोणाचीच इच्छा नव्हती. इतके सगळे थकलेले, कारण आम्ही 10:30 पावणे 11 वाजलेले तिथून निघताना.
सो आम्हाला पहाटे 4 वाजले त्यामुळे यायला घरी. सो मला अजिबात माझ्या त्राण नव्हते आणि मी घरी पण आले नाही. श्रुतीच्या घरी झोपलेले, म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड तुम्हाला माहीत झालं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. सो मी तिच्या घरी जाऊन झोपले कारण साक्षीच्या घरी अतिशय गर्दी होती. कारण अतिशय म्हणण्यापेक्षा त्यांचे खूप पाहुणे होते आणि श्रुतीचं घर माझ्या बेस्ट फ्रेंडचं घर तिथंच आहे ना. सो त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन झोपले आणि सकाळी आल्यानंतर पण मी एंड करायचं म्हटले पण माझ्या हातून राहून गेलं कारण उठलेच नाही मी सकाळी लवकर. सो म्हटलं आता संध्याकाळीच एंड करूया ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हीच ती होती न्यूज साक्षीची. सो तुम्ही सगळ्यांनी तिला कॉंग्रॅच्युलेट करा आणि तिच्या लग्नाची डेट पण मला आता समजली आहे. सो मी ते सुद्धा सांगेन आणि तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला मिळेलच लग्नाचा. आणि लग्नाची डेट कधी आहे ना हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. तोपर्यंत सस्पेन्स राहू द्या. आणि तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज. नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा.